रात्री 11 वाजेनंतर शिर्डीमधील सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद राहतील. अगदी चहाचं दुकान देखील खुलं राहणार नाही. रात्री 11:30 नंतर शिर्डीत विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई असेल. जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिर्डी ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिर्डीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी 7 कलमी कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिर्डीत एका प्रकारे संचारबंदीचाच फॉर्म्युला राबवला जाणार आहे असे सांगताना सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की लवकरच शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असून त्या अंतर्गत शिर्डी नगर परिषद हद्दीतील सरकारी जागेतील सर्व मंदिरे ताब्यात घेतली जातील. खंडोबा मंदिर, हाजी अब्दुल बाबा समाधी, लक्ष्मी आई मंदिर, मारुती, शनी, गणेश मंदिर आणि इतर मंदिरांचे खासगी ट्रस्ट बरखास्त करण्यात येतील. तसंच शिर्डीत बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्यात येणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आलाय. शिर्डीत झालेले हत्याकांड आणि ग्रामसभेनंतर झालेला चाकू हल्ला यानंतर हे कठोर निर्णय घेण्यात आले, असेही ते म्हणाले. मुळाच शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढते गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केलेली होती. आठवड्याभरात चांगल्या पद्धतीने कारवाई झाली. ती कारवाई होऊन कालची जी घटना घडली ही व्यक्तिगत वादातून आणि 2 महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या घटनेला कुठंतरी पुनर्वृत्ती त्याची करण्यात आली आणि हा एकाच समाजामधल्या 2 परिवारामधला वाद होता जो समोर आला. ही घटना अगोदरच्या घटनेसारखी नव्हती, पण तरीसुद्धा आपण केलेल्या कारवायांवर अधिक अजून प्रबळ कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय SP साहेबांनी एक 8 लोकांचं स्पेशल पथक शिर्डीसाठी तयार केलं. त्याची ऑर्डर ॲडिशनल SPच्या माध्यमातून आता निघाली असेल संध्याकाळी. हे पथक लोकल क्राईम ब्रांचच्या अंडर काम करेल, शिर्डीमध्ये स्थायी राहील आणि जेवढे गुन्हेगार आज ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांचा राऊंडअप घेणे, ज्यांच्यावर वेपनचे गुन्हे दाखल आहेत त्यांची चौकशी करणे, कुठलाही तडीपार व्यक्ती शिर्डीमध्ये नाही ना, असं एक स्पेशल पथक तयार करून आपण आता पुढची कारवाईला सामोरे जात आहोत. अनेक गोष्टी ग्रामस्थांनी देखील सुचवलेल्या आहेत. 11:30 किंवा 11 नंतर पूर्णपणे आस्थापना बंदीची घोषणा आपण आता करतो आहोत. यानी की 10:30ची आरती संपल्यानंतर 11 वाजेनंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे 4 दिवस रिक्षामार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय. काही शिर्डीमध्ये एरियाज आयडेंटिफाय केलेत ज्यामध्ये 11:30 नंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल. जो कोणी त्यामध्ये म्हणजे अति व्यवस्थित सेवा असेल, कोणी हॉस्पिटलला चालला असेल त्याला त्याचा पुरावा द्यावा लागेल. हे करणं काळाची गरज आहे की कोणीही व्यक्ती जो कारण नसताना रस्त्यावर फिरतो, जरी तो ग्रामस्थ असला पण कारण नसताना रस्त्यावर फिरतो, त्यांच्यावर देखील आता आळा घालण्याचा निर्णय झाला. असे अनेक निर्णय झालेत. मला असं वाटतं की पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल. बऱ्यापैकी कारवाया पोलिसांच्या चालू आहेत आणि यापुढे देखील पोलीस कारवाई करून स्वच्छ शिर्डी अभियान जो आपण हाती घेतलेला आहे त्याला आज अजून गती मिळायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला. दादा, तुम्ही सांगितलं की जे काही एरिया आयडेंटिफाय केले आहे, असे आयडेंटिफाईड एरिया किती आहे आणि एक प्रकारची ही संचारबंदी असणार आहे, त्याच्यावर उद्या विरोध होऊ शकतो, टीका होऊ शकते. संचारबंदी आपण म्हणू शकत नाही, ही आस्थापना बंदी आहे. व्यवस्थापन म्हणजे काय? हॉटेल बंद होणे. हॉटेल हे 11:30 वाजता 11 ते 11:30 मध्ये बंदच झाले पाहिजेत आणि हा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे. हा काय सुजय विखेचा निर्णय नाही. आणि विरोध करणारे कोण आहेत? शिर्डी सोडून बाहेरचे विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाही आहे. शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घेतला. शिर्डी ग्रामस्थ म्हणतील तोच निर्णय अंतिम राहील. बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही, त्याचं ऐकलं जाणार नाही. इथं तेच होईल जे ग्रामस्थ पाहतात. आता तुम्ही पहा, प्रसादालयाचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आज अधिकृत आकडा आम्ही जाहीर करणार आहोत. मी 1 आठवडा थांबलोय. रोज 10,000 लोक कमी झालेत जेवायचे. 10,000 म्हणजे मी जेव्हा बोललो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं हसू करण्यात आलं, माझ्यावर टीका टिप्पणी झाली. आणि आपण जेव्हा दर्शन रांगेतून निघणाऱ्या साई भक्ताच्या हातात पास द्यायला लागलो, रोजचे 10,000 लोक कमी झालेत. अजून याच्यामध्ये आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा. हे भोजनालय नाही आहे, हे प्रसादालय आहे.
आणि प्रसाद भक्तांनाच मिळायचा अधिकार असतो, इतर कोणाला नाही. त्यामुळे साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून आज हा झालेला बदल आणि असे अनेक बदल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दादा, आपण प्रसादालयाचा ज्यावेळी विषय उपस्थित केला होता त्यावेळी विरोधकांनी टीका केली, मात्र आता शिर्डीत एवढं मोठं हत्याकांड घडलं, तो कुठे गेले विरोधक जे टीका करणार होते तुमच्यावर, आता कुठे जाऊन बसले? नाही, शिर्डीचे ग्रामस्थांनाही माहिती आहे की शिर्डीची सुरक्षतेची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचीच आहे. आणि म्हणून जेव्हा प्रसादालयाचं वक्तव्य झालं, तुम्ही पहा, मला स्थानिक एकही माणसाने माझ्या विरोधात कधी बोललं नाही, कारण की त्यांना ही परिस्थिती माहीत होती. आणि मी नेहमी म्हणतो, महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक काय विचार करतात हे मला जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की हे निर्णय घेतल्यानंतर कालांतराने का होईना लोकांना ते फरक जाणवला. आम्ही रितसर आकडा अजून एक मी जसं म्हटलो या सॅटर्डे संडेला कव्हर झाल्यावर 15 दिवसाचा आकडा देऊ की किती संख्या कमी झाली. आत्ता तुर्तास आमची माहिती 10,000ची आहे, कदाचित 8,000 असेल, 5,000 असेल, फ्लक्च्युएट असतं, पण 5,000 तर मिनिमम आहे. 10,000 100% आम्हाला जाणवत आहे. दादा, गुन्हेगारी रोखण्यासाठी जो प्रसादालयाचा निर्णय आपण घेतला होता त्यानंतर असे अजून काय काय आहेत की त्यामुळे गुन्हेगारी रोखू? नाही, नाश्ता पाकिटावर आपण आता पुढची कारवाई करणार आहोत. नाश्ता पाकिट मी स्वतः इथं एक अजून आमच्या भाई जगतापांचं आश्रम आहे बहुतेक तिथं, बरोबर, तर त्यांनाही मी विनंती केली की आपण देखील चार्ज जेवण ठेवा, ज्याने की काय आहे की तुम्ही विचार करा, ज्या दिवशी इथं लाईनीत 5 दिवस सुरू झालं अख्खी गर्दी ते निमगावला पोहोचली, साई निवाराला. म्हणजे हा फरक आहे. ते भक्त नव्हते, पण ते हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे फिरत होते हे ते होते. आणि म्हणून मी भाई जगतापांची स्वतः त्यांच्या भाई ठाकूरच्या व्यवस्थापनाशी मी चर्चा केली. म्हटलं तुम्ही देखील संस्थांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे निर्णय घ्या. तुम्ही तुमच्या पालखीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या लोकांनाच तुम्ही तिथं सुविधा द्या, बाहेरच्या लोकांना देऊ नका. त्यांनी सहमती दाखवली, तेही आपण बंद. जोपर्यंत हा एकत्रित प्रयत्न आहे, मी एकीकडे एक करतोय मग दुसरीकडे दुसरं एक जण करतोय. त्याचबरोबर शिर्डी नगर पंचायतला आता आपण टेंडर काढायला लावलं आहे. एक आपण एजन्सी नेमतोय, ज्या एजन्सीमध्ये शिर्डीचं सेन्सस केलं जाणार आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचं आधार कार्ड, कूपन, वोटर ID कार्ड, तो भाडुत्री राहतो का, तो इथला रहिवासी आहे का, मतदार यादीमध्ये त्याचा अनुक्रम क्रमांक नंबर, अशी कंपनी आउटसोर्स करून पूर्णपणे 1 महिन्यामध्ये शिर्डीचा सेन्सस तयार केल्यानंतर जे लोक बाहेरचे, आता काल आम्ही हातगाड्या जप्त केल्या, त्या हातगाड्या जप्त केल्यामध्ये एक जण जळगावचा निघाला, एक जण धुळ्याचा निघाला, एक जण मालेगावचा निघाला. म्हणजे इथले रहिवासी नाहीच आहेत हे लोक. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. हा सेन्सस झाल्यानंतर 1 महिन्यानंतर अजून अधिक कठोर कारवाई करायचा निर्णय झालेला आहे. आणि ग्रामस्थ आता याबाबतीत ठाम आहेत. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ग्रामस्थांच्या पाठीशी, सर्वपक्षीय ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ जे म्हणतील शिर्डीमध्ये तेच होणार. दादा, एक प्रश्न पुढचा असा आहे की ग्रामस्थांनी पण एक म्हणणं मांडलं की गुन्हेगारांच्या आका होऊ नका. कुठं बघितलं तर विखे पाटील